नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. अशी गोष्ट घडणार आहे ती म्हणजेच स्वतः इंद्रा येऊन राणीची माफी मागणार आहे सर्वांच्या समोर. सर्वांच्या समोर तो राणीची माफी मागत सगळ्यांच्या समोर तिला सांगणार आहे की माझं चुकलं, मला माफ कर, अचानक इमर्जन्सी आली म्हणून मला जावं लागलेलं होतं, असं सांगत इंद्रा राणीची सर्वांच्या समोर माफी मागत या तनिषाचा प्लॅन फ्लॉप करणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कितीही या तनिषाने आणि उर्मिलाने एकत्र येऊन प्लॅन केले तरीही त्यांना कसं उधळून लावायचं, त्यांच्या पुढे राणी आणि इंद्राच्या प्रेमाचे ताकद असलेलं जे पारड आहे ते जडच राहणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे तनिषाची नाटकंही सुरूच असतात. तिचं जे काही चाललेलं असतं ते खूप विचित्र पद्धतीने चाललेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ते आपल्या पद्धतीने घडत आहे, आपण हे सगळं करत आहोत आणि त्याचबरोबर आपण आता इंद्राला पाहिजे तसं नाचवू शकतो, असं तिच्या डोक्यातून चाललेलं असतं. पण इंद्रा मात्र काही केलं तरी तो राणीच्या किती क्लोज आहे, राणीच्या बाबतीत तो किती पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला माहिती आहे. राणीच्या बाबतीत इंद्राला काहीच गोष्टी सहन होत नाहीत. म्हणून तर मागच्या वेळेस इंद्राने राणीला जेव्हा तिने कारण नसताना हे सगळं जे काही पाजलेली होती दारू वगैरे, त्यावरून सुद्धा तो तिला ओरडलेला होता. आणि त्यामुळं आत्ता जरी तिला वाटत असेल की आपण आपल्या पद्धतीने गोष्टी करून घेऊया, पण या सगळ्यामध्ये आता राणी आणि इंद्राच्या प्रेमाचं पारडं हे जड असणार आहे आणि ही गोष्ट मात्र आता समोर येणार आहे. काहीही झालं तरीही इंद्रा आणि राणी एकत्रच असणार आहेत. तर राणी इकडे छान तयार झालेली असते, कारण वस्तीत आषाढी एकादशीचा छान असा प्रोग्राम असतो आणि नेमकं यावर्षी राणी आणि इंद्रा या दोघांनाही या पूजेचा मान मिळालेला असतो आणि त्या पूजेच्या मानासाठी आता हिने सांगितलेलं असतं की इंद्रा सर, तुम्हाला यावंच लागणार आहे, काहीही झालं तरीही तुम्हाला यावंच लागणार आहे, असं राणीने आवर्जून सांगितलेलं असतं आणि इंद्रा मात्र तयार झालेला सुद्धा असतो. पण अचानक गोष्टी अशा होतात की ज्याचा विचारही करू शकत नाही आहे, कारण इकडे इंद्रा आलेला सुद्धा असतो, पण अचानक अशी वेळ येते की इंद्राला मात्र तिथून माघारी जावं लागतं. तर राणी, त्याचबरोबर राणीची आई सगळेजण तिथं असतात. ती म्हणते की चल, मी नैवेद्याचं करायला घेते. तेव्हा राणी म्हणते, अगं आई, काळजी करू नको. अगं मालती मॅडम आणि रत्नाबाई दोघी मिळून आता नैवेद्य करून घेऊन येणार आहेत, आपण बाकीची तयारी करायला घेऊया, असं म्हणत दोघींची तयारी सुरू झालेली असते. कारण वस्तीतला जो कार्यक्रम असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि खूप छान पद्धतीनं हे सगळं केलं जात असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण तिथं जमलेले असतात. खऱ्या अर्थाने आज सुरुवात होणार असते. बुवा मात्र खूप खुश असतात आणि इकडे इंद्रासुद्धा आता तयार झालेला असतो. सुंदर असा कुर्ता घातलेला असतो आणि आता तो सुद्धा या तयारीमध्ये रंगलेला असतो. आबा, मालती सगळेजण निघालेले असतात. तेवढ्यातच उर्मिला तिथे येते आणि म्हणते की तनिषाचं राहिलं आहे, अजून थोडंसं तिला बरं वाटत नाही आहे, तर मी आहे तिच्याबरोबर, असं ती सगळ्यांना सांगते. तेव्हा आबा, मालती सगळे म्हणतात, इंद्राही म्हणतो की आपण पुढे जाऊया, कारण तिचं नाही आहे तर तुम्ही मागून या, असं सांगितलं जातं. मग आबा, त्याचबरोबर मालती आणि इंद्रा पुढे निघतात. आता मात्र गोष्टी खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या असतात, कारण इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा उर्मिला आणि तनिषाचा हा खूप मोठा डाव असतो. त्या दोघींनी जाणीवपूर्वक हे सगळं सुरू केलेलं असतं. त्यांना असं वाटत असतं की त्या ज्या काही प्लॅन करत आहेत त्याच्यामध्ये इंद्रा पूर्णपणे अडकणार आणि राणी आणि इंद्रा यांचं नातं तुटणार, असं त्यांना वाटत असतं. मग आता इकडे मालती, त्याचबरोबर उर्मिला आणि अजित मागे थांबलेले असतात. मग हे तिघंजण पुढे निघून जातात. उर्मिला येते म्हणून ते थांबलेले असतात. उर्मिला मुद्दाम उशीर करते. ती तनिषाकडे जाते, तनिषाला भेटते आणि त्यानंतर आल्यावर ती सांगू लागते की ती येणार नाही आहे, चला आपण निघूया. कारण ती बॉटल घेऊन यायची असते. ते खोटं पोट, म्हणजे तनिषाला सुद्धा माहिती आहे की उर्मिलाची जी प्रेग्नन्सी आहे ती प्रेग्नन्सी खोटी आहे. म्हणून तर तिने आता स्पष्टपणे इथे
मालतीच्या समोर ती बोलत असते. इकडे आता सगळेजण वाट बघत असतात की अजून कसं काय आलेले नाही आहेत, अजून कसं आलेले नाही आहेत, असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. तेवढ्यात राणी तिथे येते आणि राणी म्हणते की चल आई आले सगळे, असं म्हणत राणीसुद्धा आता जाम खुश झालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे बुवा, त्याचबरोबर राणीची आई सगळेजण खुश झालेले असतात. राणीसुद्धा म्हणत असते की फायनली, म्हणजे खरं तर ना खूप छान वाटतंय आणि आता खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींची सुरुवात होत असते, त्यामुळं तिलाही तेवढाच आनंद होत असतो. इकडे इंद्रासुद्धा तेवढाच खुश झालेला असतो आणि त्यावेळेस इंद्रा म्हणत असतो की चला, म्हणजे आत्ता कुठं तो गोष्टी विसरायचा प्रयत्न करत असतो आणि तोपर्यंत इकडे प्रत्येक वेळेस तनिषा वारंवार त्या गोष्टींची जाणीव करून देत असते, आठवण करून देत असते की हे सगळं जे काय आहे ना ते मी विसरू शकत नाही आहे. हे सगळं करण्यासाठी तर ती इंद्राच्या सोबत राहायला तिथं आली आहे, म्हणजे तिला इंद्राला विसरूच द्यायचं नाही आहे. इंद्राच्या मनामध्ये राणीला येऊच द्यायचं नाही आहे, कारण राणी आणि इंद्रा जवळ येणार म्हणलं की या तनिषाच्या पोटात दुखायला सुरुवात होते. तर इकडे आता उर्मिला येते आणि म्हणते, इंद्रा भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग ती सांगते की हे बघा, ही तनिषाने बॉटल दाखवली होती मला, तिच्या रूममध्ये पडलेली होती आणि मी ती घेऊन आली आहे. इंद्रा म्हणतो, काय बोलताय वहिनी तुम्ही? तेव्हा ती सांगते की हो, खरंच सांगते. तेव्हा मात्र इंद्राला टेन्शन येतं. इंद्राला कळत नाही आहे की आता मी काय करू या सगळ्याचं, हे सगळं काय होऊन बसले, असा प्रश्न इंद्राला पडलेला असतो. इंद्रा म्हणत असतो, काय बोलताय हे तुम्ही? तेव्हा ती सांगते की हो हो भाऊजी, मी खरंच सांगते, म्हणजे तनिषा अशी बोलत होती ती मला. आता मात्र इंद्राला कळायचं बंद होतं. इंद्रा म्हणतो की काय होऊन बसले, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याला ते आठवतं तनिषा बोललेली असते की मी हे पॉयझन घेऊ शकते, असं सगळं काय काय ती बोललेली असते. त्या गोष्टी त्याला आठवतात आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही मला मदतीला गेलं पाहिजे. इकडे आबा मालती सगळेजण तिथं आहेत आणि इंद्रा धावत निघून जातो. राणी म्हणते, काय झालं यांना, म्हणजे हे अचानक असे का गेले? पूजेची वेळ झालेली होती आणि मग हे जाण्याची गरज काय होती? हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा राणीलासुद्धा खूप वाईट वाटतं की इंद्राने असं अचानक जायला नको होतं. पण आता सगळ्यांना राणी समजून सांगते. आबा तिथं असतात. आबा पण तिला म्हणत असतात की काळजी करू नकोस, अगं काहीतरी इमर्जन्सी आली असेल म्हणून तो गेला आहे, नको काळजी करू, असं आबा राणीला सांगत असतात. आता आबांना पण वाटत असतं की अचानक हा का गेला आहे, म्हणजे काय कारण काय आलं, इमर्जन्सी काय आली एवढी, असं आबांना वाटत असतं. तर इथे सगळेजण आता आहेत आणि मग आबा म्हणतात की नाही, अजूनही येत नसेल राणी तू कॉल लावून बघ. राणी कॉल लावत असते पण इंद्रा काही कॉल उचलत नसतो. इंद्रा काळजीपूर्वक आता, म्हणजे त्याला खूप काळजी वाटत होती म्हणून तो अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने धावत पोहोचलेला असतो, तिकडे गेलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर जाणीवपूर्वक ह्या मूर्ख बाईने केलेल्या असतात. तिला जराही लाज वाटत नसते. इंद्रा तिथे जाऊन दरवाजा जोरजोरात वाजवत असतो. इकडे राणी, घरातले सगळेजण काळजी करत आहेत. तिथे गुरुजी सांगत आहेत की पूजेचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि आपल्याला ही पूजा वेळेवरच केली पाहिजे, असं आवर्जून सांगितलं जात असतं. पण इकडे इंद्रा मात्र पोहोचलेला आहे आणि ही तनिषा मूर्खबाई लिटरली घरात तिथे त्या रूममध्ये बसून दात इचकत बसलेली असते. तिला जराही लाज वाटत नसते आणि ती मात्र हे सगळं जाणीवपूर्वक करत असते. बिचारा इंद्राला काहीच माहीत नसतं. आता मात्र इंद्रा ठरवतो की नाही, नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे असं त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या असतात, आता सगळे काळजी करू लागतात. राणी म्हणते, मला काय वाटतं आबा माहिती आहे का, तुम्ही पूजा करायला घ्या. राणी आबांना सांगते. आबा पूजा करायचं ठरवतात, मालती आणि आबा. तरीही इंद्राचा काही फोन लागत नाही आहे. तेव्हा राणी म्हणते की पूजा होऊ द्या, मी नंतर बघते. खरं तर राणीच्या मनात खूप वाईट सुरू झालेलं असतं की हे सगळं काय होतं आहे, कारण काहीही झालं तरी इंद्रा सर आज यायला हवे होते. इंद्रा सरांनी असं करायला नको होतं. आजची पूजा आमच्या संसारासाठी, आमच्या दोघांसाठी किती महत्त्वाची होती. पण हे सगळं जे काय झालं आहे ते राणीला अजिबात पटलेलं नसतं. राणीची खूप चिडचिड होत असते आणि उर्मिला मात्र या सगळ्या गोष्टींचा आनंद व्यक्त करत असते. तिला खूप छान वाटत असतं. आणि इकडे आता शेवटी इंद्रा खिडकीतून जाऊन बघतो आणि म्हणजे तिला कळतच नाही आहे की त्या तनिषाला की इंद्रा नक्की कुठं आहे. तिला असं वाटत असतं की दमला असेल आता तो, माझा प्लॅन तर सक्सेस झाला पाहिजे.
एवढंच तिच्या डोक्यात असतं. इंद्रा खिडकीतून पाहतो तेव्हा त्याला इतका राग येतो, कारण ही मूर्ख बाई तिथे बेडवरती हसत बसलेली असते. तिने काही पॉयझन वगैरे काही घेतलेलं नाही आहे, हे इंद्राच्या समोर आलेलं असतं. इंद्राला खूप राग आलेला असतो. इंद्रा म्हणतो, तुला कळतंय का, अक्कल आहे का तुला, दरवाजा उघड पहिलं, असं इंद्रा तिला सांगू लागतो. आणि ती म्हणत असते की नाही, कारण मला तू हवा होतास, तू माझ्यासोबत हवा होता, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं ती स्वतःच्या तोंडाने जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र इकडे इंद्राला खूप राग येतो. इंद्रा म्हणतो, बस झालं, आता कळलंय मला सगळं तुझं काय चाललंय ते, कारण मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की काहीही झालं तरीही राणी माझ्याजवळ आली आहे, ही गोष्ट तुला बघवत नाही आहे आणि तुला त्या गोष्टींचा त्रास होतो आहे, हे इंद्राच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र इंद्रा म्हणत असतो की बस झालं, आता मला सगळं कळलेलं आहे. आणि मग इंद्रा तिला तसाच सोडतो आणि तिथून निघून इकडे येतो, राणीकडे येतो. आणि त्याचबरोबर राणीकडे येऊन सर्वांच्या समोर अक्षरशः इंद्रा माफी मागतो. आबांना सुद्धा वाईट वाटलेलं असतं. आबा आणि मालती या दोघांनी पूजा केलेली असते. इंद्रा जेव्हा तिथे येतो तेव्हा आबा जाम चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की बस झालं इंद्रा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू असं काहीतरी करशील हे मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. आणि तू आज राणीच्या बाबतीत चुकीची गोष्ट केली आहे, त्यापेक्षाही देवाच्या बाबतीतही चुकलेला आहे. पूजेचा मुहूर्त होता तेव्हा मात्र इंद्रा सांगत असतो की तनिषाच्या बाबतीत प्रॉब्लेम झालेला होता, म्हणून मला जावं लागलं. राणीचा चेहरा पडलेला असतो तेव्हा इंद्रा म्हणतो की राणी मला माफ कर, माझ्याकडनं खरंच चूक झाली, मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली, असं म्हणत आता इंद्राने माफी मागायला सुरुवात केलेली असते. आणि आता मात्र इंद्रा राणीची माफी मागत असतो. अक्षरशः गुडघ्यांवरती बसून तो राणीची माफी मागत आहे. तो राणीला म्हणत आहे की मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली. सगळेजण तिथं असतात. मग राणी इंद्राला माफ करते, म्हणते नाही हो इंद्रा सर, एवढं काही नाही आहे, पण वाईट वाटलं, कारण आज आपल्याला तो पूजेचा मान मिळालेला होता आणि तो देवाच्या पूजेचा मान होता, तर आपण त्या बाबतीत तरी विचार करायला हवा होता, एवढंच मला वाटत होतं, असं राणी आवर्जून सांगते. तेव्हा इंद्रा म्हणतो की खरंच माझी चूक झाली राणी, असं म्हणत इंद्रा राणीच्या पायाशी आलेला आहे. अक्षरशः त्याने गुडघ्यांवरती बसून हात जोडून तिची माफी मागितलेली आहे. आणि तेव्हा मात्र इकडे इंद्रा राणीकडे पाहतो, राणी इंद्राकडे पाहते, दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग आता प्रसाद जो आहे, म्हणजेच ज्याच्या नशिबात ज्या जोडीच्या नशिबात तो प्रसाद आहे त्याला तो मिळणार आहे असं ठरलेलं असतं. आणि नेमकं राणी आणि इंद्राला तो मान मिळतो. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेचं जे फराळाचं ताट असतं ते राणी आणि इंद्रा या दोघांनाही मिळालेलं असतं. तर राणी आणि इंद्रा एकमेकांना घास भरवतात आणि ते जेवू लागतात. इकडे तनिषाची मात्र वाट लागलेली असते, कारण ज्या तनिषाने इंद्राचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्याही थराला ती गेलेली आहे, तर ऑब्व्हियसली निर्मळ जी राणी आहे तिच्या बाबतीत चुकीचं काही घडत असेल तर ऑब्व्हियसली देव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळं राणीला घाबरायची अजिबात गरज नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.